Good evening, students. Wait, I'm just sharing screen. Okay. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या समसंबंध हा टॉपिक पाहत आहोत. हा टॉपिक मुळातच या टॉपिककडे जर नीट लक्ष दिलं, म्हणजे समान पद्धतीचा संबंध आपल्याला जो आहे तो जोडायचा आहे. जसा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी आहे, तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी किंवा चौथ्याचा तिसऱ्याशी. साधारणपणे आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. यामध्ये 10% गुण म्हणजेच 10 गुण म्हणजेच 5 प्रश्न अंतिम परीक्षेत विचारले जातील. यापैकी एक प्रश्न शब्दसंग्रह, एक प्रश्न आकृती, एक प्रश्न वर्णमाला इंग्रजी, एक प्रश्न संख्या आणि एक प्रश्न कुठे विचारला जाऊ शकतो. तर आपण वळूयात आजच्या भागाकडे. लक्षात घ्या, हे जे सगळे लेक्चर्स आहेत, हेच लेक्चर आपले पूर्ण झाल्यानंतर आपण YouTubeला पाठवत असतो आणि YouTubeवरती म्हणजे इथे ऑनलाईन सगळे लेक्चर्स आहेत, ज्या ठिकाणी नॉमिनल फी आहे आणि YouTubeला ते पूर्ण मोफत रेकॉर्डिंग सगळे अवेलेबल आहेत. तर त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांनी ते पुन्हा पाहावेत आणि सोबतच इतर जे कोणी आपले मित्र-मैत्रिणी असतील, भाऊ-बहीण असतील त्यांनाही पाठवावं. कारण या ठिकाणी आपण स्कॉलरशिप, NMMS, MTS त्यानंतर अजून कुठलेही मंथन अशा प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षांमध्ये असणारा बुद्धिमत्ता चाचणी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्यावरती चांगली तयारी करून घेतोय. 100 लेक्चर्स खरं तर 100 पेक्षा जास्तच होतील. पण 100 लेक्चर आणि 1000 प्रश्न असं आपलं मुख्य टार्गेट वर्षभराचं आहे. तर आपण सुरुवात करूयात आजच्या टॉपिकला. आज आपण संख्यांवर आधारित प्रश्न सोडवणार आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे संख्यांचे प्रकार माहीत असणं आवश्यक आहे. यावर आपण मागच्या टॉपिकमध्ये म्हणजे मागचा जो मुख्य घटक होता वर्गीकरण, त्यामध्ये आपण संख्यांवर स्पेशल एक लेक्चर घेतले होतं, की या सर्व संख्या काय आहेत? तर तशी कोणाला अडचण असेल किंवा कोणी डायरेक्ट इथे आलं असेल, तर त्यांनी वर्गीकरणाशी संबंधित जो संख्या भाग 1 हा जो घटक आहे, त्या घटकाकडे जावं आणि तो टॉपिक आधी पाहावा आणि मग इकडे त्यांनी यावं. येस. हा आहे आपला पहिला प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे. मी पोलकडे वळतो. क्वेश्चन नंबर 1. ऑप्शन 1, 2, 3, 4. 1 minute, poll start. Yes. बारा जण आहेत. व्हेरी गुड. पहिलाच प्रश्न. ओके. थांबा. इथून टाइम ओव्हर. ठीक आहे. येस. बघूयात आपण दिलेल्या उत्तरांमध्ये काय स्थिती आहे ते. 7 जणांनी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर दिलेलं आहे. एकाने 1 आणि दुसऱ्याने पण 1. यापैकी 7 जणांनी दिलेलं उत्तर आहे ते बरोबर आहे. 9. ते कसं येतं त्याकडे आपण बोलूयात. पण त्याआधी हे जे दोघांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांनी विचार काय केला हे मात्र मला कळवा. सांगा बरं, त्यांनी काय विचार केला? पहिला गुड इव्हनिंग, हॅलो.
पहिला पहिला किंवा दुसरा ऑप्शन जो आहे तो कसा काय आला? तुम्ही काय विचार केला तिथे ते सांगा मला. तुम्ही ते लिहा तो अंकांची बेरीज. हां, अंकांची बेरीज हा उत्तराचा ऑप्शन आहे अमित. मी हे विचारलं, की पहिला आणि दुसऱ्या दोघांनी उत्तर दिलंय ना, तर त्यांनी काय विचार केला? तो विचार आपल्याला हवा आहे. उत्तर 7 कसं काय आलं? उत्तर 8 कसं काय आलं? हे हवंय. ऑप्शन 3 येस, येस, येस. नाही ते झालं, ते झालं. तुम्ही बरोबर उत्तर काढलंय त्याविषयी बोलत नाहीये मी. विहान, अर्णव, अमित त्याविषयी बोलत नाहीये मी. काही जणांनी हे 2 ऑप्शन दिलेले आहेत 7 आणि 8. ते का दिले? म्हणजे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काही अडचण आहे का? ती अडचण काय होती ते आपल्याला शोधायचंय. ठीक आहे. चलो लक्ष द्या. दुसऱ्या पदामध्ये असणाऱ्या 2ही अंकांची जर आपण बेरीज केली, तर ती येते पहिलं पद. त्याचप्रमाणे चौथ्या पदामध्ये असणाऱ्या 2ही अंकांची जर आपण बेरीज केली, तर ती येते तिसरं पद, जे आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात असं लक्षात येतं, की ज्या दोघांनी चुकीचं उत्तर दिलेलं होतं, ते एकतर त्यांना सांगता येत नाहीये किंवा ते काहीतरी गडबड झालेली आहे, उत्तर देताना. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2. येस, मी पोल स्टार्ट करतोय. विचार करून उत्तर द्या. स्टार्ट. अर्धा मिनिट संपलेला आहे. येस. वेळ संपत आलेली आहे. ओके. 12च्या 12 जणांनी उत्तर दिलेलं आहे. पाहूयात काय उत्तर आहे ते. 8 जणांनी दिलेलं आहे ऑप्शन नंबर 2. 3 जणांनी दिलेला आहे ऑप्शन नंबर 3 आणि 1 जणांनी दिलेला आहे ऑप्शन नंबर 1. तुम्ही एक बघा, हे जे 8 जण आहेत ना, यांनी उत्तर नका देऊ. ठीक आहे. हे जे आहेत, 3 आणि हा 1 यांनी काय विचार केलाय हा मला हवा आहे. म्हणजे होतं काय, की तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर विचार करत असाल, तर तशा पद्धतीने विचार का करू नये याच्या मागचं कारण मला स्पष्ट करता येईल. येस. ऑप्शन 3. काय कारण रुद्र? कसं काय ऑप्शन 3 आलं तुझं? ऑप्शन 3 म्हणजे तुझं ॲन्सर 2 आलेलं आहे. हे कसं काय आलं? काय केलंस?
सर प्रश्नानुसार उत्तर ऑप्शन नंबर 2 होतं, पण चुकून ऑप्शन नंबर 2 मध्ये 3 हा अंक असल्यामुळे कन्फ्युजन होऊन तिसरा अर्ज झाला. अच्छा, तिसरा क्लिक झाला. सिद्धांत. ओके. हा ठीक आहे, म्हणजे सिद्धांताचा मला वाटतं पहिलाच दिवस आहे. काल त्याने एंट्री केली होती. काल काही संध्याकाळचं लेक्चर नव्हतं. आजचा पहिला दिवस आहे. त्यामुळे त्याला अजून ए-बी-सी 1, 2, 3, 4 अजून कन्फ्युजन होत असेल. ठीक आहे. काही हरकत नाही. हां. लक्षात घ्या. ओके. ऑप्शन 2. हां. तुमची गडबड कुठे होते ते बघा. नीट लक्ष द्या. तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे, की 6 आणि 3 यांच्यामध्ये काय केल्याच्या नंतर 2 येतंय. तर 6 भागिले 3 केल्यानंतर उत्तर 2 येतंय हे तुम्हाला कळालेलं आहे. ठीक आहे. बरोबर, बरोबर. अंकांचा भागाकार. त्याच पद्धतीने 6 भागिले 2 केले, की तुमचं उत्तर 3 येणार आहे हे तुम्हाला कळालं. आणि या आनंदाच्या भरामध्ये तुम्ही 3 नंबरच्या ऑप्शनला टिक केलेलं आहे. इथं आपण चुकतो. तुमचं उत्तर 3 आहे. उत्तर 3 जे आहे ना ते इथं आहे. इथं नाही. तिथे ऑप्शन 2 आहे. गडबडायचं नाही बरं का. नीट लक्ष द्यायचं. बुद्धिमत्ता हा बुद्धी चालवण्याचा, संयमाचा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा विषय आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे आपल्याला. येस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. पोल सुरू करतोय मी. 3, 1, 2, 3, 4. पोल स्टार्ट. येस. सोडवा. अर्धा मिनिट पूर्ण. कम ऑन, कम ऑन. व्हेरी गुड. करा, करा. प्रयत्न करा. एक दोघांचं झालेले आत्ताशी. लवकर. व्हेरी गुड. करा, प्रयत्न करा. 8, 9, 10 जणांचं झालं. 3 जण बाकी आहेत. येस. लेट्स चेक. 8 जणांनी ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे आणि 2 जणांनी ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे. चलो. दोन्ही सांगा मला. तुम्ही काय विचार केलाय तो सांगा. कसं काय उत्तर आलेलं आहे ते? बोला. ओके. अमित. ठीक आहे. पुढे. लवकर, लवकर उत्तर द्या. आपल्याला भरपूर काम करायचं असतं. ओके, ओके. गुड, गुड, गुड. नेक्स्ट. अजून इतरांचं उत्तर? हे ऑप्शन नंबर 2चं एक उत्तर आलं. ऑप्शन नंबर 3 ज्यांनी सोडवलेलं होतं ना, त्यांनी पण स्वतःचं उत्तर द्या. कसं काय आलं आपलं आपलं उत्तर ऑप्शन 3? अच्छा, चुकून झाला. बरं, बरं, बरं. पार्थचं चुकून झालेलं आहे ऑप्शन 3. ठीक आहे सर.
ओके. सिद्धांतने खूप काहीतरी लिहिलेलं आहे. एक मिनिट. सिद्धांत, थांब. चला समोर लक्ष द्या. कसं उत्तर काढलंय ते पाहूयात आपण. पहिल्या पदामध्ये जे दोन नंबर दिलेले आहेत, जे दोन अंक दिले आहेत, संख्या नाही अंक. हे जे अंक आहेत या दोघांची बेरीज केली किती येते? 12. 7 अधिक 5 12 आणि याला गुणिले 5 केलं की येत आहे 60. 12 पंचे 60. त्याच पद्धतीने तिसऱ्या पदामध्ये असणाऱ्या दोनही अंकांची बेरीज केली 2 अधिक 8 10 आणि याला गुणिले 5 केलं की उत्तर येत आहे 50. 10 पाची 50. ओके. छान. आता इथे सिद्धांतनी असं काही केलं होतं की या दोघांची बेरीज, मग या बेरजेला भागिले 2, मग त्याच्या पुढे भागिले 2 केल्याच्या नंतर याचे आले 5 आणि त्याच्या पुढे एक 0 दिला. इथे भागिले 2 केले, याचे झाले 6 आणि त्याच्या पुढे एक 0 दिला. सिद्धांत समोर 0 दिला, हे गणित नाही. हे मॅथमॅटिक नाहीये, ही संख्या आहे. संख्यांशी संबंधित आहे. ही आकृती नाहीये की इथे 0 दिला नाही दिला असं नाहीये. याला तुम्ही गुणिले 10 6 तुझं हरकत नाही तू केलेला विचार की 7 अधिक 5 बरोबर 12. मग याला भागिले 2 केलं, उत्तर आलं 6 आणि त्याला गुणिले 10 केलं असं म्हणावं लागेल. उत्तर येत आहे 60. बरं, विषय असा आहे की सर मान्य आहे की समजा पण उत्तर बरोबर आल्याशी मतलब ना. असंही एखाद्या वेळेस तुमच्या मनात येऊ शकतं. पण जर तुम्हाला ही 6 आणि मग पुढे 0 दिला, अशी सवय जर का लागली, तर ही सवय आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाते आणि त्यामुळे चांगले सोपे प्रश्न सुद्धा नंतर चुकतात. त्यामुळे चुकीच्या दिशेला आपल्याला जायचं नाही. ठीक आहे? लक्षात घ्या. येस. गुड बॉय. छान. अर्ध पुढे 0 मांडला असं नाही म्हणायचं. गुणिले 10 केले असं म्हणायचं. आणि त्याच पद्धतीने इथे सेम गोष्ट. हे काय? 2 अधिक 8 बरोबर 10. या 10 चे निम्मे केले 5 गुणिले 10 बरोबर 50. छान. गुड. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 4. प्रश्न सोडवता मुलांना लक्षात येत नाही. त्यामुळे मी जाणीवपूर्वक तिथे वेगळ्या रंगाने लिहिलेलं आहे ते. क्वेश्चन नंबर 4 की 2 पर्याय अपेक्षित आहेत. एक काम करतो, मला इथेच पर्यायाचे क्रमांक देऊन टाकतो. पर्याय क्रमांक नाही, तसं नाही देता येणार आपल्याला इथे. ठीक आहे, जाऊ द्या. चलो 1 2 3 4. याचं उत्तर म्हणून आपण पाहूयात. उत्तर म्हणून घेऊयात आपण, म्हणजे चॅटबॉक्स मध्ये नंतर उत्तर घेऊयात. येस. फक्त टाइम स्लॉट साठी आपण आता हे चालू ठेवतोय. येस. शेवटचे 10 सेकंद. ओके. 13 पैकी 9 जणांनी सोडवलेलं आहे. ठीक आहे. चलो आपण आता चॅटबॉक्स कडे येऊयात. तुम्हाला एकच उत्तर देता येणं शक्य होतं इथे. आपण चॅटबॉक्स कडे येऊयात. चलो आता इथे तुमचे पर्याय क्रमांक टाका चॅटबॉक्सला.
लिहा बरं, पर्याय क्रमांक लिहा. ओके, ओके. पर्याय एकच काढलाय दोघांनी, पार्थने आणि अर्णवने. साईने 3 आणि 4 असे 2 पर्याय काढलेले आहेत. सिद्धांतने पण एकच पर्याय काढलेला आहे. ओके. विहानने 3 आणि 4, रुद्र 3 आणि 4. ओके, ओके. येस. वैभवराज 3 आणि 4, निलेश 3 आणि 4, यश 3 आणि 4. अरे यशचं नाव बदललं होतं रे. ठीक आहे, तसंच राहिले दिसतंय ते. ठीक आहे. ऋतुराज 3 आणि 4, अमित 3 आणि 4. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काही जणी फक्त 4 हा ऑप्शन काढला आणि काही जणी 3 आणि 4 काढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही जवळ आहात. आता कसे आहात ते आपण पाहूयात. लेट्स चेक. चला, 2510 कसे आले? कुणी एकाने सांगा बरं. लिहा, तुम्ही लिहा. 2510 कसे काय आले? बघा, एका ठिकाणी कशा रीतीने आपण चुकू शकतो. ठीक आहे, तुम्ही उत्तर लिहा. तोपर्यंत मी एक गोष्ट सांगतोय. एका ठिकाणी कशा रीतीने चुकू शकतो हे पण लक्षात घ्या. म्हणजे 5 आणि 2 यांचा सरळ सरळ 10 शी संबंध काय आहे? तर 5 दुने 10. ठीक आहे. पण हे जे 2 नंबर आहेत, सहीचोक 24. 24 हे ऑप्शनलाच नाहीये. आणि त्यामुळे तुम्हाला इथे गुणाकार करता येणार नाही या अंकांचा. ही गोष्ट क्लिअर होते. ठीक आहे. ओके, ओके, ओके. छान, छान. ओके. काय 2 अधिक 3 अधिक 5. 5. ते 3 कुठून आले? वैभवराज, हे 3 कुठून आले सांग बरं, हे 3 कुठून आले? ते कुठून घेतले 3? तुझं जर असं म्हणणं असेल, की या दोघांमधला फरक आहे, म्हणजे 25 हा नंबर आहे. त्यातील 2 घेतला, 5 घेतला आणि या दोघांमधला फरक 3 घेतला आणि यांची बेरीज जर का आपण 10 केली असं तुझं म्हणणं असेल, तर 6 आणि 4 चा विचार करता 6 घेतले, 4 घेतले, दोघांचा फरक 2 घेतला आणि यांची बेरीज केली तर ती 12 येते आणि 12 हे ऑप्शनला नाही येत. त्यामुळे त्या विचाराने जाता येणार नाही. हे 3 या विचाराने घेतले असतील तर ते चुकतंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो. तर चांगल्या पद्धतीने म्हणजे ॲटलीस्ट उत्तर देण्याचा तरी चांगला प्रयत्न तुमच्याकडून होतोय. त्याचा मला आनंद आहे त्याचा. ठीक आहे. हं. येस. तर लक्ष द्या. थोडं डार्क करू का पेन? थिकनेस वाढवूयात. ओके, ओके, ओके. बरोबर, बरोबर आहे. भरपूर जणांनी बरोबर दिलंय. छान अर्णव, व्हेरी गुड. हा जो नंबर आहे पहिला, तो आहे 25. 25 चं जर आपण स्क्वेअर रूट काढलं, वर्गमूळ काढलं, तर ते येतं 5. आणि 5 आणि 10 चा संबंध असा आहे, 5 गुणिले 2. 5 ची जर दुप्पट केली तर 10 येते. सेम त्याच नियमामध्ये आपण या 64 ला बसून बघूयात. 64 चं स्क्वेअर रूट किंवा वर्गमूळ ते जर काढलं तर ते येतं 8. आणि 8 ची जर दुप्पट केली तर ती येते 16 आणि 16 हे उत्तर या ठिकाणी आहे. येस. त्यामुळे तुमचं 1 बरोबर आहे. त्याच्यासोबत दुसरा विषय. नाही, नाही, नाही. तो सॉरीचा विषय नाही बाळा. सॉरीचा विषय नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी तर आपण आहे ना, आपण थोडीच फायनल एक्झामला बसलेलो आहे. हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर 3 कुठून आला समजा त्याचा काही वेगळा निकष काही लागला असता तर त्यासाठी म्हणून मला ते विचारायचं होतं. बाकी काही नाही. दुसरी बाजू.
हे एक उत्तर आलं. पण आपल्याला 2 उत्तरं काढायची आहेत. 2 अचूक पर्याय. आणि लक्षात घ्या ज्यावेळी 2 अचूक पर्याय असतात तेव्हा दोन्हीच्या दोन्ही उत्तर शोधावी लागतात. नाहीतर चालत नाही मग. नाहीतर मार्क मिळत नाहीत त्याचे. ठीक आहे. तर आपण दुसऱ्या उत्तरासाठी आपण वेगळ्या पद्धतीचा खडू वापरूयात. सेम गोष्ट 25, 25चं वर्गमूळ आलेलं आहे 5 आणि 5 आणि 10चा जसा दुप्पटचा संबंध आहे, तसाच यांचा प्लसचा पण संबंध आहे. +5 केले. 5 आणि 5 10. अगदी त्याच पद्धतीने 64 64चं वर्गमूळ 8 आणि जसे इथे 5 केलेले आहेत, तसेच इथे +5 केले. 8 आणि 5 13. ऑप्शन नंबर 3. सर तुम्ही टाईम 9चा सांगितलेला. नाही रे, नाही बाळा नाही. मी मेसेज केला होता, पोस्ट केली होती मी. पोस्ट पाठवलेली होती 8:30च्या टाईमची. गणेश 8:30च्या टाईमची पोस्ट पाठवलेली होती. ती बघत जावा ना पोस्ट. ती कशाला पाठवतो? आणि सकाळीच पाठवलेली होती. ठीक आहे, ठीक आहे. असू द्या. घरी आलं की चेक करायचं. 8, 8:30, 9 म्हणजे कसं आहे सरांना जसं थोडंसं टायमिंग ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने सर पाहतात. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. लगेच हो, हो पण यायला लागलं. असू द्या, असू द्या. राहू द्या, राहू द्या. ठीक आहे. चल नेक्स्ट आपण 5व्या प्रश्नाकडे वळूयात. येस. हा पोल. क्वेश्चन नंबर 5. 1, 2, 3, 4. येस. निम्मा टाइम संपलेला आहे. अजून निम्म्या मुलांचं पण नाही झालेलं. लवकर, लवकर फास्ट कम ऑन. येस. 2 जण बाकी फक्त. हो, टाइम ओव्हर. ठीक आहे, लेट्स चेक. चलो. 7 वोट पडलेले आहेत 81 ला. 5 वोट पडलेले आहेत 72 ला. आणि 82 ला 1 वोट पडलेला आहे. सो लेट्स चेक. बघूयात तुम्ही काय विचार केलाय तो सांगायचा आहे. बोला. सर ती पोस्ट पाहिलीच नाही. ठीक आहे, ठीक आहे. काय करायचं शाळेतून घरी आलं आणि मोबाईल हातात आला की पहिल्यांदा पाहायचं की सरांनी टायमिंग काय टाकलेलं आहे. मला काही ऐनवेळेस अचानक काही काम असेल तर थोडं पुढे मागे होऊ शकतं ना रे. त्यामध्ये चेक करायचं. ऑप्शन 3चं एक कारण आलेलं आहे अर्णवचं. ओके. आता लगेच मी उत्तर सांगत नाही कोणाचं बरोबर आहे ते. येऊ द्या सगळ्यांचे. ऑप्शन 2, ऑप्शन 4 याचा काय विचार होता तो समोर येऊ द्यात. कळू द्या मला. येस. कम ऑन, कम ऑन. एकच उत्तर आलं. बाकी ऑप्शन 3चं फक्त उत्तर आलं. बाकी ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4चं उत्तर? की अंदाजे? अंदाजे उत्तर दिलं का? ठीक आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. कसं ते पहा.
इथे केलंय काय? ओके, ओके, ओके. अच्छा ठीक आहे. अर्णवने एक विचार असा केलेला आहे. 11 नंबर इंटू 11 मायनस 1 त्यातून एक कमी करायचा. म्हणजे शिल्लक राहतात 10 आणि यांचा गुणाकार 110. त्या पद्धतीने 9, 9 मधून जर 1 वजा केले तर ते येतात 8, 8 9 72. हा विचार त्याने केला. ओके, ओके, ओके. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा. पार्थ सर आज क्लास 9 पर्यंत आहे ना? नाही बाळा 9:30. 8:30 ला सुरू झालं 9:30. 8 ला सुरू झालं तर 9. 9 ला सुरू झाला तर 10. 7 ला सुरू झाला तर 8. ठीक आहे. 1 तास. कधी सुरू होऊ द्यात. 1 तास आपला वेळ. ठीक आहे. पुढे बघा. येस. हां. रुद्रचा हा एक वेगळा विचार आहे. बरोबर आहे. आणि हा पण बरोबर आहे. पहिला नंबर आहे 11. 11 चा वर्ग 11 चा स्क्वेअर आहे 121 मायनस तोच नंबर 110 आणि दुसरा आहे तो 9 चा स्क्वेअर इक्वल टू 81 मायनस 9. इट इज 72. क्लिअर? 2 प्रकारे उत्तर काढलेली आहेत आणि दोन्ही बरोबर आहेत. हां, इतर जे होते ते हे उत्तर आणि हे उत्तर या बाबतीत मुलांनी फक्त खुणच केल्या होत्या असं दिसून आलं. आता इथे बघा, इथे गडबड का झाली ते सांगतो. तुम्हाला 9 आणि 81 चा रिलेशन माहिती आहे ना? तुम्हाला 9 आणि 81 चं रिलेशन माहिती आहे. 9 चा हा स्क्वेअर आहे. अरे पण हा 121 नाहीये ना. हा 11 चा स्क्वेअर नाहीये. तुम्ही डायरेक्ट स्क्वेअर लिहायला. आलं लक्षात? त्यामुळे तशी गडबड करायची नाही. हा स्क्वेअर आहे आणि इथे स्क्वेअर विचारलेलाच नाहीये. त्यांनी वेगळं डोकं लावलेलं आहे. प्रश्न काढणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात घुसून नेमका विचार काय चालला होता तो बाहेर काढावा लागतो. त्याला म्हणायचं बुद्धिमत्ता. ठीक आहे? तो कोणत्याही पद्धतीने विचार करतील ते. क्वेश्चन नंबर 6. फुल स्टार्ट करतोय. क्वेश्चन 6. 1, 2, 3, 4. Full start. Yes. Come on, come on. येस, जमायला लागलंय, सुटायला लागलंय. गुड, गुड. पंधरा पैकी 9 जणांना जमलेलं आहे. ओके, 6 जण अनअटेम्प्टेड आहेत. येस. ठीक आहे. 7 जणांनी ऑप्शन 3 दिलेला आहे. 1 जणाने 2 आणि 1 जणाने 1. ओके, इथे फिरला परत एक. कोणतरी थोडा टाइम जास्त मिळतोय. टेक्निकल काही अडचण असेल त्यामुळे. चलो, जे उत्तर तुम्ही काढलेलं आहे त्याचं कारण सांगा. चला, कारण द्या. येस, तुम्ही उत्तर सांगताय. उत्तर नको. उत्तर तुमचं सांगून झालंय आता बाळांनो. आता कारण सांगा. ऑप्शन 3, ऑप्शन 3. ओके, ओके. सर, दशक संख्या अधिक 1. हां. दशक संख्या अधिक 1. सो
66 अधिक 10 दशक संख्या अधिक 1. गणेश म्हणतोय दशक संख्या अधिक 1 म्हणजे याच्यातली जर का दशक संख्या घेतली 8 याला अधिक 1 केलं तर 9. अधिक 10 म्हणायचंय का तुला? बरं 66 आपण घेतलंच नाही ना इथे. दशक संख्या अधिक 1 66 अधिक 10. अच्छा ठीक आहे. नाही उत्तर जमलेलं आहे गणेशला. फक्त त्याला ते उत्तर सांगता येईना गेले, मांडता येईना गेले. कारण की गणिताचं उत्तर असं तोंडी सांगणं हे वेगळं, लेखी मांडणं वेगळं. उत्तर काढणं सोपं असतं. ते मांडणार कसं, ते सांगणार कसं याला थोडासा प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, ठीक आहे. हरकत नाही. उत्तर जमलेले फक्त ते सांगता येईना गेले अशी अडचण झाली. 65 प्लस 11. ओके. पण 11 का? साई का म्हणू 11 का? इथे 82 प्लस 11 आहे का? ओके. आर्यनचं म्हणणं आहे 8 अधिक 2 10 9 अधिक 2 11 6 अधिक 5 11 तो 6 अधिक 6 12 म्हणून ऑप्शन नंबर 2. वेट. यासाठी मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही काय विचार करताय ते सांगा. म्हणजे आपल्याला योग्य जिथे गडबड होऊ शकते ती गोष्ट आपल्या लक्षात येईल. थांबा, थांबा. सगळ्यांनी थांबा आणि समोर लक्ष द्या. सगळ्यांनी थांबा. फक्त समोर लक्ष द्या आता. हा जो विचार झालेला आहे बघा 8 अधिक 2 10 9 आणि 2 11 5 आणि 6 11 आणि 6 आणि 6 12. ठीक आहे. हा विचार करताना याच्यापेक्षा 1 ने मोठा आणि याच्यापेक्षा 1 ने मोठा असा विचार इथे केलेला आहे. पण तो सहजासहजी इथे लागू होणार नाहीये. कारण 12 बेरीज जी आहे म्हणजे उदाहरणार्थ आता पाहूयात आपण 6 आणि 5 11 12 6 आणि 6 13 8 आणि 7 14. ओके. या पद्धतीने येत आहे. ठीक आहे. ऍक्च्युली हा विचार पण हरकत नाही. सर त्यामध्ये 1 चा फरक आहे. कशामध्ये फरक आहे 1 चा? त्यामध्ये म्हटलं आता कशामध्ये कारण एवढ्या सगळ्या मुलांचं येत असतं. चला खूप व्हायला लागलं डिस्कशन. आपण मेन उत्तराकडे येऊयात. हे पहा. ही आहे ना ही भिंत आहे. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ही भारत-पाकिस्तान भिंत. चीनची भिंत, जगातली सगळ्यात मोठी भिंत. यांचा आणि यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. या दोघांचा जो संबंध असेल तो आपल्याला इथे या दोघांमध्ये जोडायचा आहे. ठीक आहे. आता इथे जो तुम्ही नंबर शोधताय, जसा नंबर आर्यनने शोधला, तसा जर का शोधायचा झाला, तर या 2 नंबरची बेरीज, या 2 अंकांची बेरीज आणि या बेरजेमध्ये 1 चा फरक, असा त्याने विचार केलेला आहे. या 2 अंकांची बेरीज आणि त्या बेरजेमध्ये 1 चा फरक असा याने विचार केलेला आहे. पण या अंकांची बेरीज केल्यानंतर त्याचा डायरेक्टली इथे जो रिलेशन आहे ना, तिथे आपल्याला विचार केला पाहिजे. एक उदाहरण बघा. 10चा 11 आणि 11चं 12 हे रिलेशन जोडताना 11 यापेक्षा 1 ने मोठा आहे, अशा पद्धतीने हे जोडताना हे उत्तर बरोबर असल्याकडे जातंय. म्हणजे असा जर का प्रश्न आला आणि 2 जर का ऑप्शन समोर आले, तर असा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यताही आहे. कारण हा विचार जो आहे तो जुळतो आहे. ही मधली भिंत तयार केल्याच्या नंतर ही बाजू वेगळी आणि ही बाजू वेगळी आणि यात 1 ने वाढ, 1 ने वाढ अशा रीतीने हा जुळतोय विचार. आणि दुसरीकडे कुणाचीही बेरीज 12 होत नाही. या दोघांची बेरीज 11 होते. या दोघांची बेरीज 6, 6, 12 आणि 1 13 होते. 8 आणि 7 14 होते. या दोघांची बेरीज फक्त 12 होते. त्यामुळे असं जुळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. इथे दुसरा जो विचार आहे, जो भरपूर जणांनी आपण केलेला आहे मोठ्या प्रमाणात,
तो विचार असा आहे की 82 यांची बेरीज आहे 10. 8 आणि 10 यांची बेरीज आहे 10 आणि या बेरजेमध्ये मूळ संख्या एकत्र केली की झाली 92. 92. क्लिअर? 8 + 2 10 आणि मूळ संख्येमध्ये हे 10 ऍड केले की 92. त्या पद्धतीने इथे पहा 65 6 आणि 5 यांची बेरीज आहे 11 12 11 6 आणि 5 11 आणि या दोघांची जर बेरीज केली तर ती येते 76. उत्तर इथे जात आहे. ठीक आहे. मॅथमॅटिकल टर्मने जाताना ही गोष्ट बरोबर आहे. पण जो विचार याच्या आधी आर्यनकडून झालेला होता तो विचार 100% चुकीचा नाही. हा इथे जर का त्याने असं केलं असतं 10 11 12 13 असं केलं असतं तर ते चुकीचं राहिलं असतं. पण ही मधली जी भिंत आहे ही पाळून हा नियम पाळून या बाजूचा वेगळा आणि या बाजूचा वेगळा नियम त्याने जोडलेला आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीने विचार करायला सुद्धा हरकत नाही. तशा रीतीने हे उत्तर बरोबर येत आहे. एका अर्थाने इथे तुम्हाला 2 पर्याय बरोबर आहेत असं दाखवावं लागेल किंवा हा प्रश्न रद्द करावा लागेल. फायनल एक्झामला असा प्रश्न आला तर. ठीक आहे. चालेल. येस येस. ओके ओके ओके. ठीक. चलो येस येस. साई म्हणतोय मी 10 आणि 11 मध्ये 1चा फरक आहे तेच म्हणत होतो. ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. चालेल. चलो नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता. इथे दिलेच आहे ऑलरेडी की तुम्हाला 2 पर्याय निवडायचे आहेत. प्रश्न क्रमांक 7. क्वेश्चन नंबर 7. 1 2 3 4. Time span 1 minute. Start. Yes. चलो 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 20 सेकंद बाकी. ओके. टाइम ओव्हर. 13 जणांनी सोडवलेलं आहे. लेट्स चेक. अर्थात 2 ऑप्शन असल्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळणारच नाही. फक्त आपण टाइम स्पॅन साठी घेतलेलं आहे. आपल्या उत्तर आहे ते चॅट बॉक्स मध्ये मिळणार आहे. चलो. उत्तर द्या तुमचं. 2 आणि 4. 2 व 3. सर ऑप्शन 3. 2 व 3. ऑप्शन 3. 2 3. ओके ओके ओके. मला एका गोष्टीचा आनंद आहे की जी धडाधड उत्तर येतात ना त्यातली बहुतांश उत्तर बरोबर असतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान. चला चला चला. गुड गुड. द्या उत्तर 2 and 3. ओके ओके. चलो चलो चलो. येस 2 and 3. सर एकक व शतक यांची दुप्पट. अच्छा ओके. कारण देतोयस गणेश. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. येस. चलो चलो चलो. ठीक आहे ठीक आहे. चलो. चला उत्तर सांगतोय मी. उत्तराकडे येऊयात. इथून इथे येताना
फर्स्ट नंबर जो आहे आपला हा आहे 262. याला तुम्हाला जेव्हा 464 पर्यंत न्यायचंय, तेव्हा तुम्ही असं करू शकता इथे यामध्ये +202 चालेल? चालेल का? येस. ओके, ओके, ओके. एक मिनिट बाळांनो, थोडी हो, बॅटरी सेव्हर. जस्ट अ मिनिट. बॅटरी ठीक आहे, थोडी आहे बॅटरी. तुम्हाला पुढचा प्रश्न दिला मग मी चार्जिंगला लावतो. चार्जिंगला मला वाटलं होतं ॲक्चुअली टिकेल चार्जिंग, पण हरकत नाही. चलो. 464 येस, येस, येस. ओके. सेम त्याच पद्धतीने जर तुम्ही ॲडिशन करत आहात, तर 363 प्लस सेम नंबर तुम्हाला घ्यावा लागेल 202. 2 प्लस 3 5, 6 प्लस 0 6, 2 प्लस 3 5. 565 हे तुमचं एक उत्तर असेल. क्लिअर? काही अडचण याच्यामध्ये? येस. चलो. हा झाला तुमचा प्रश्न सोडवण्याचा एक प्रकार. ठीक आहे? येस, 202 आणि दुसरं काय करता येईल? दुसरं उत्तर कसं काय शोधलं तुम्ही ते सांगा आता, वेगळं उत्तर. दुसरं उत्तर कसं काय शोधलत? नो, 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 नो. कशाचा नो? नो म्हणजे काय मला कळालं नाही. काही विचारलं होतं का मी? विचारलं काहीच नाही. म्हणजे काही अडचण आहे का असं विचारलं असेल. अंकाच्या पहिल्या व तिसऱ्या अंकाची दुप्पट. बरोबर, बरोबर, बरोबर. तिसऱ्या अंकाची दुप्पट पहिल्या व तिसऱ्या. त्यांनी दिलेले ऑप्शन जे आहे त्यामध्ये पहा. जो पहिला आहे 2 याची दुप्पट, मधला अंक तसाच आणि जो लास्ट आहे त्याची पण दुप्पट. बेदुने 4, बेदुने 4 आणि हा 6 जो आहे तो जसाच्या तसा. इथे पण आपल्याला 6 जो आहे तो जसाच्या तसा ठेवून या पहिल्या अंकाची दुप्पट 3 दुने 6 आणि शेवटच्या अंकाची दुप्पट 3 दुने 6 666. अच्छा शंका विचारली. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो तर अशा पद्धतीने आपली ही 2 उत्तरं येत आहेत. चला आता उत्तर द्या. आता कोणाची काही शंका आहे का? या 2 उत्तरांमध्ये. ही दोन्ही उत्तरं कळाली आहेत. आता कोणाची काही शंका आहे का? नो. ओके, ओके. छान, छान. गुड, गुड, गुड. चलो मी पुढे जातोय. प्रश्न क्रमांक 8. येस. आणि हा पोल. क्वेश्चन नंबर 8. 1, 2, 3, 4. 1 minute poll start. Yes, time over.
चलो पाहूयात आता 15 पैकी किती जणांनी प्रश्न सोडवलेला आहे ते. तीन प्रकारची उत्तर आलेली आहेत. दोघांनी वोट दिलेला आहे 23 ला, दोघांनी दिलेला आहे 25 ला आणि 24 ला वोट दिलेला आहे 7 जणांनी. चला सांगा काय विचार केलाय तुम्ही? बोला. काय विचार केलाय ते सांगा. कारण द्या, कारण द्या. फक्त उत्तर देऊ नका, कारण द्या. येस. ओके. आर्यांचं असं एक उत्तर आलंय. ठीक आहे. थांबा, सगळे थांबा. नीट लक्ष द्या. विचार कुठे गडबडू शकतो ते मी तुम्हाला सांगतोय बघा. मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ही इंडिया पाकिस्तान बाउंड्री आहे. या 16चा या 17 सोबत काहीही संबंध नाही. 16चा जो काही संबंध असेल तो फक्त आणि फक्त 23 सोबत असणार आहे. याच्या पुढे बघायचंच नाही. वाटल्यास तिथे झाकून ठेवा संबंध जोडला जात असेल तर. कळलं? त्यामुळे 16 अधिक 1 17 मग 23 अधिक 1 24 असं नाही. हा हेच उदाहरण समजा असं असतं 16 स्वल्पविराम 23 स्वल्पविराम 17 स्वल्पविराम आणि पुढे रिकामी जागा. तर तुमचं म्हणणं बरोबर राहील असतं. इथे मात्र नाही. इथे फक्त पहिल्याचा दुसऱ्याशीच संबंध आपल्याला जोडायचा. ठीक आहे. यस. तसे 16 23 मध्ये 7 मिळवले तसे 16 आणि 23 ओके. ठीक आहे. अजून काही? येस. अजून काही? 16 अधिक 6 बरोबर 22 22 अधिक 1 23 मग डायरेक्ट 7च करा ना. 16 अधिक 6 6 अधिक 1 असं सेपरेट करण्याऐवजी डायरेक्ट 7 करायचे 23 17 अधिक 7 अच्छा शेवटचा एकक स्थानचा अंक घेतोय 24 अधिक 1 25 बरं म्हणजे एकक स्थानचे अंक घेऊन त्यानंतर त्याच्यामधली टोटल येस हे पण चालू शकेल. गुड. ओके. 16 आणि 23 मध्ये 7 चा फरक आहे. येस. ओके. ओके. ठीक आहे. चलो समोर लक्ष द्या आता. 16 आणि 23 चा विचार करताना हा जो नंबर आहे 1 and 6 यातील दोन्ही अंकांची बेरीज केली तर ती येते 7. ठीक आहे. आणि या 16 मध्ये जर हे 7 मिसळले एकत्र केले तर ते येतात 23. क्लिअर? त्या पद्धतीने 17चा विचार करता 1 आणि 7 हे जे दोन नंबर आहेत यांची बेरीज केली तर ती येते 8. जर आपण 17
अधिक 8 म्हणजे अंकांच्या बेरजेला मूळ अंकामध्ये मिसळलं तर ते येतात 25. त्यामुळे उत्तर येत आहे 25 कडे. क्लिअर? उत्तर येत आहे 25 कडे. पण जो एक दुसरा विचार तुम्ही इथे मांडलेला आहे ना, की या अंकामध्ये ॲडिशनल 7 केल्यानंतर 23 येत आहेत. त्याच पद्धतीने या अंकामध्ये सुद्धा जर का 7 ॲड केले, तर उत्तर 24 येत आहे. 24 हा पण ऑप्शन इथे दिलेला आहे. त्यांनी हा ऑप्शन देताना चूक केलेली आहे. किंवा इथे 2 उत्तरे बरोबर आहेत असं असायला हवं होतं. लक्षात घ्या. शासकीय पुस्तकामध्ये थोडासा वेगळा विचार झालेला दिसतोय हा. तिथे आपल्याला दोन्ही उत्तर एकतर बरोबर असायला हवे होते किंवा या ठिकाणी ऑप्शन द्यायला नको होता. हा विचार केला जायला पाहिजे प्रश्न तयार करताना. ठीक आहे. दोन्ही बाजूला 7 जर ॲड केले, इथे 7 ॲड केले की हे उत्तर येत असेल, तर इथे 7 ॲड केल्यावर जे उत्तर येईल, ते उत्तर इथे नसायला पाहिजे. तर तुमचं एकच उत्तर बरोबर असतं. ठीक आहे. छान. गुड. चांगला विचार झालेला आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. 2 पर्याय आहेत. आज सगळे 2 पर्यायांचेच प्रश्न आहेत. चलो इथे फक्त टाइम स्लॉटसाठी आपण फक्त हे लावतोय सध्या. 1, 2, 3, 4. आणि ते ऑप्शन सगळे टाइप करायचे म्हणजे खूप खेळत बसावं लागेल त्याला. फक्त टाइमसाठी लावतोय आपण. आता चॅटमध्ये उत्तर घेऊया तुमचे. येस. चलो वेळ संपत आलेली आहे. टाइम ओव्हर. 12 जणांनी सोडवलेलं आहे. गुड. लेट्स चेक. बोला आता. कसं उत्तर काढलं ते लिहा. -11. ओके. अर्णवने डायरेक्ट सांगून टाकले 2 प्रकार आहेत. आपण त्यापैकी एक प्रकार इथे डायरेक्टली घेऊन टाकूयात. -11. पहिल्या पदामधून -11 केले. 6तून 1 गेला 4, 5तून 1 गेला 4, 6तून 1 गेले 5. त्या पद्धतीने इथे सुद्धा -11 केले. 5तून 1 गेला 4 आणि 7तून 1 गेला 6. ऑप्शन नंबर 3 एक मिळाला. आता दुसरा विषय. येस. -11 ही एक मेथड झाली. एका उत्तरापर्यंत पोहोचला. आता दुसरं उत्तर. 62, 63 और 65 हे कसं काय निघणार? दुसरं उत्तर कुठून निघणार? एक ऑप्शन आपल्याला मिळाला. दुसरा ऑप्शन. 2 शोधायचेत ना. चला शोधा. दुसरा ऑप्शन शोधा. येस. 7 वजा 1 आणि 6 वजा 1. ओके. हा म्हणजेच बाळा, ऐक ना, म्हणजेच 11 वजा केले ना. तू हे बघ गणेशने काय केलं? 65 मध्ये त्याने काय केलं? 6 वजा 1 म्हणजे तू इथले दशक स्थानचे असलेले 10 वजा करतोयस आणि 5 वजा 1 म्हणजे तू एकक स्थानचा 1 वजा करतोयस. तू टोटल 11 वजा करतोयस. आणि तेच आपण इथे केलं. ठीक आहे. थांबा.
5 11 येस 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 अर्णवने सुरुवातीला जे इथे उत्तर दिले ते बरोबर आहे. पुढे आपण जाऊयात, कसं ते पाहूयात आपण. 6 अधिक 5 पाहिजे होतं इथे. थोडंसं काहीतरी गडबड झालेली लिहिताना सहीची दिसते असं. ठीक आहे. येस, लेट्स चेक. बघा. ते 2 नंबर दिलेले आहेत पहिल्या पदामध्ये. 6 आणि 5. यांची बेरीज किती आहे रे? सांगा मला, यांची बेरीज किती आहे? 6 आणि 5 ची बेरीज 6 + 5. येस. 11. व्हेरी गुड. 11 यांची बेरीज आहे. लक्षात घ्या, 65 - 11 केलं की तुमचा आन्सर, म्हणजे तुमचं आन्सर जे आहे ते येत आहे 54. हे आपण मगाशीच पाहिलंय. पण आत्ताचे हे 11 आणि हे 11 हे दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का. नीट लक्ष द्या. मगाशी जे आपण केलं ते डायरेक्टली -11 केलं आणि इथे जे आपण हे जे 11 आहेत हे काय आहेत, यातील दोन्ही अंकांची बेरीज केल्याच्या नंतर आलेले 11 आहेत. ते वेगळे आहेत. कसे काय, त्याचा कसा काय इम्पॅक्ट पडतो? त्याचा इम्पॅक्ट इथे पडतो पहा. 7 + 5 सांगा काय येईल? 7 + 5. 7 + 5 12. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. काय गणेश सांगितलं, अर्णवने सांगितलंय 12. आणि 75 - 12. 5 - 2 = 3. येस. 7 - 1 = 6. 63. तुमची जी 2 उत्तर आहेत ते आहेत 63 आणि 64. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, काही अडचण, काही शंका? काही शंका असेल तर विचारा. छान छान, गुड गुड. काही अडचण किंवा शंका असेल तर विचारा. नो नो नो. ओके ओके. चलो, आता वळूयात आपण लास्ट क्वेश्चन कडे. मते, शीतल मते, कोण ह्या? अथर्व मते का? येस. मते, नाव लिह बाळा, तुझं काय नाव आहे ते? तोपर्यंत आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नो शंका. ओके ओके ओके. चलो, क्वेश्चन नंबर 10. अथर्व. यस, ठीक है ठीक है. क्वेश्चन नंबर 10, लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. 1 2 3 4. 1 minute poll start. चार जणांचं झालेलं आहे, टाइम संपत आलाय. टाइम मध्ये काहीतरी गडबड चालली. 1 6 काही दिसतं मध्ये. अरे, ठीक आहे. 5 जणांनी सोडवलेलं नाहीये. चला पाहूयात आपण. फर्स्ट ऑप्शन जो आहे तो दिलेला आहे एकाने 21. सेकंड ऑप्शन 31 दिलेला आहे 6 जणांनी.
थर्ड ऑप्शन 41 दिलेला आहे 2 जणांनी. ओके. चलो, काय विचार केलाय तुम्ही सांगा बरं? माहितीये सर विचारणार आहेत, लगेच उत्तर टाकून ठेवायचं, आधीच टाईप करायचं. 4चा वर्ग अधिक 4 अधिक 1. ओके. 9चा वर्ग अधिक 5 अधिक 1. ठीक आहे, ठीक आहे. आय एम नॉट गेटिंग फुल टाइम. ओके. ठीक आहे, ठीक आहे. चलो चलो चलो. 4 25 अधिक 1. 5 5 25 अधिक 6. गणेश, 4 पंचे 20 केले, तसे 5 5 25 केले. प्लस करताना पुढे एका ठिकाणी 1 आणि एका ठिकाणी 6 नाही चालणार. दोन्हीकडे 1 करावे लागेल किंवा दोन्हीकडे 6 करावे लागतील. ओके, असं ओढूताना उत्तरापर्यंत नाही पोहोचायचं आपल्याला. 4 पंचे 20 अधिक 1 21. ओके. आणि 5 30. त्याच्या पुढची संख्या. ओके. हा हा. ठीक आहे, ठीक ठीक आहे. येस, विहान एक छान डोकं चालवलेलं आहे. गुड. 24. रुद्र एकदा सरळ एकदा. रुद्र 4 आणि 5 या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही बरं का, या दोघांचा. या दोघांचा संबंध जोडू नको. ही भिंत लक्षात घ्यायची. भारत-पाकिस्तान बाउंड्री लाईन. बॉर्डर. याच्यासाठी मी सांगितलेलं होतं, बॉर्डर ती लक्षात ठेवायची. या 4चा आणि 5चा काही संबंध नाही. 4चा 21शी संबंध जोडायचा आणि 5चा पुढे संबंध जोडायचा आहे. फक्त या दोघांवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. 4 चौक 16 अधिक 5 5 5 25 अधिक 5. हा, ठीक आहे. चला, थोडीशी गडबड होती. काही जणांचं ओढून ताणून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सो आपण पाहूया. बघा, 4चा वर्ग नंबर दिलेला आहे 4. 4चा वर्ग काय आहे सांगा? 4चा वर्ग. 4चा वर्ग. बोला बोला. 4चा वर्ग 16. 16. ठीक आहे. प्लस प्लस जो नंबर दिलेला आहे ना त्यांनी, तो नंबर आणि त्याच्यामध्ये एक ऍड, असं इथे डोकं चालवलंय. म्हणजे झाले 5. क्लिअर? त्या पद्धतीने 16 आणि 5 21. त्या पद्धतीने 5चा वर्ग 25 अधिक तोच नंबर 5 अधिक 1 एक्स्ट्राचा म्हणजे 6. म्हणजे या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये एक ऍड केला असंही म्हणू शकता. 4च्या पुढचा 5 नंबर, तसा 5च्या पुढचा 6 नंबर असंही म्हणू शकता. आणि यांची बेरीज 25 अधिक 5 30 आणि 30 आणि 1 31. 31. येस. चलो. 31 31. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. ठीक आहे. तर इथे आपला हा 10वा प्रश्न जो आहे संख्यांचा तो झालेला आहे. काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर सांगा. 1 तास 8 मिनिट होऊन गेलेले आहेत. 9 मिनिट आता पूर्ण होतील. 1 तास 9 मिनिट आणि 20 सेकंदापर्यंत मी थांबतो, काही प्रश्न असेल तर. ऑप्शन 3 नाही येणार रुद्र. रुद्र पाहिलं. रुद्र नो सर नाही. ओके. शंका नाही. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे कळालेलं आहे. ते मी परत सांगणार होतो. ठीक आहे, ठीक आहे. येस. नो नो नो. ठीक आहे. चलो, थांबवायचा मग आजचा तास. लक्षात घ्या, तुम्ही घरी गेला शाळेतून की चेक करायचं एकदा की सरांनी काय टाइम टाकलेला आहे. आता सरांना समजा काही काम निघालं, सरांना उशिराचं काम असेल तर थोडंसं लवकर ठेवावं लागेल. सरांना शक्यतो सर लवकर कामं उरकून उशिरा ठेवण्याचा प्रयत्न करतात. आलं लक्षात? त्यामुळे 8:30 9 8 असाच टाइम शक्यतो आपण लक्षात घेऊयात. बाय सर, भेटू उद्या.
येस वैभवराज, नक्की भेटूयात. चलो टाटा, बाय बाय. येस, चलो. आय लाईक अँड एन्जॉय टुडेज लेक्चर. येस, उत्तर बरोबर येत आहेत ना तुझी अर्णव. अर्थात अर्णवच नाही, भरपूर जणांची, म्हणजे मला वाटतं 90% जणांची उत्तर बरोबर येत आहेत. छान डोकं चालवताय तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. चलो, गुड गुड. चलो बाय बाय, बाय बाय. उत्तर बरोबर आले की एन्जॉय. येस, बाय बाय बाय.